मिरज पोलिसांची धडक कारवाई. कोयते घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद. शिवथनीकर हल्ल्यानंतर वाढवलेल्या गस्तीदरम्यान कारवाई. दुचाकीसह 2 कोयते आणि लोखंडी रॉड जप्त. मिरजेत मंगळवारी 2 गटातील टोळी संघर्षातून शिवअथनीकर या तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी सतर्कता वाढवली होती. संभाव्य सूडभावनेतून पुन्हा हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरात विशेष गस्त सुरू करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत कोयत्यासह हल्ल्याच्या तयारीत असलेल्या 5 जणांना ताब्यात घेतले. मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले यांना ब्राह्मणपुरी परिसरात काही तरुण हत्यारे घेऊन प्रतिस्पर्धी टोळीवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ब्राह्मणपुरी परिसरात सापळा रचला. रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास 6 जणांची टोळी मोटरसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी 5 जणांना पकडण्यात यश आले तर 1 जण पसार झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये गोविंद सदाशिवराव नाईक वय 26 दिंडीवेस, रिहान तौफिक शिकलगार वय 30 सतारमेकर गल्ली, राजू अजीज मुल्ला वय 25 दत्त कॉलनी, अनिश अल्ताफ सौदागर वय 29 सुभाषनगर आणि अल्फाज अखिल मुल्ला वय 24 अमननगर मिरज यांचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात येणारी दुचाकी, 2 कोयते तसेच लोखंडी रॉड जप्त केले आहे. हल्ला करण्याच्या उद्देशाने हत्यारे घेऊन फिरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी वेळेत कारवाई करून संभाव्य रक्तपात रोखल्याने मिरजेत मोठी अनर्थकारी घटना टळली आहे. शिवअथनीकर हल्ल्यानंतर पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणखी एक गंभीर गुन्हा उधळण्यात यश आल्याची चर्चा शहरात सुरू आहे.